उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि बीडमध्ये आज त्यांची जी जनसन्मान यात्रा जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। आपण पाहतोय बीड शहरामध्ये संपूर्ण बीड शहरात पिंक सिटी जी आहे त्या ठिकाणी उभारण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सर्व शहरामध्ये पिंक कलरचा रंग असलेले बॅनर्स जे आहेत ते या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबरीने बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पिंक कलरचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे जे आहेत त्या ठिकाणी उभारण्यात आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। खरं तर अजित पवारांच्या स्वागतासाठी भव्य असे जे बॅनर्स आहेत ते देखील या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्याचा जो बॅकग्राऊंडचा कलर आहे तो पिंक ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आज बीडमध्ये जे पिंक कलरचं वादळ जे आहे ते या ठिकाणी घोंगावण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि या ठिकाणी भव्य असा त्यांचं बाईक रॅली जी आहे ती देखील पार पडणार आहे आणि त्याचबरोबरीनं बाईक रॅलीनंतर जो शेतकरी मेळावा जो आहे बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर हा शेतकरी मेळावा तसेच लाडकी बहिणींशी संवाद जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे आणि या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार नक्की काय संदेश देतात याकडे देखील संपूर्ण बीड जिल्ह्यातील नेत्यांचं तसेच कार्यकर्त्यांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। कारण पक्ष फुटल्यानंतर या ठिकाणी अजित पवार जे आहे ते सातत्याने भूमिका मांडत आलेले आहेत। आज ते नक्की काय भूमिका मांडतात, कारण बीड शहरामध्ये त्यांच्याच दुसऱ्या गटाचे जे आमदार आहेत योगेश क्षीरसागर ते या ठिकाणी इच्छुक आहेत आमदारकीसाठी आणि नक्की कशा पद्धतीचा यापुढच्या काळातला सामना जो आहे तो रंगताना आपल्याला पाहायला मिळू शकतो। यावर अजित पवार काय भाष्य करतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे एकंदरीतच बीडमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष जे आहे ते लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।